तर मुंबईमध्ये सायन इथल्या गांधी मार्केट परिसर आता पुन्हा एकदा जलमय झाला आणि गांधी मार्केट परिसरामध्ये वाहतूकही विस्कळीत झाल्याचं दिसतं आहे। तर गांधी मार्केट परिसर पुन्हा एकदा जलमय झाला। या ठिकाणी पुन्हा पाणी साचायला सुरुवात झाली आहे। अत्यंत खोलगट असलेला हा भाग असल्यामुळे पाऊस किती जरी कमी असला किंवा अधिक झाला तर अर्थातच पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साचतं आणि अशा ठिकाणून जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। टॉप अँगलनं टिपलेली दृश्य पहा, किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेलं आहे। जणू एखाद्या नदीचा प्रवाह या ठिकाणून वाहत असावा अशा प्रकारे पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। तर अत्यंत मंदावलेली वाहतूक या ठिकाणी दिसतेय। छोटी वाहनं, मोठी वाहनं सगळेच जण या पाण्यामध्ये अडकत हळूहळू इथली वाहतूक सुरू आहे। तर गांधी मार्केट परिसर आता पुन्हा एकदा जलमय झाला आणि त्याचीच ही दृश्य आपण पाहतोय। अत्यंत हळूहळू चाललेली सगळी वाहतूक दिसते। तर मुंबईमधल्या पावसासंदर्भातले आणखी अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत आणि मुंबईतल्या विविध भागामध्ये झी24 तासच्या रिपोर्टर्सची नजर आहे। कशा प्रकारे पाऊस पडतोय, कुठे अधिक मोठ्या प्रमाणात पाऊस आहे आणि पाणी साचलेलं आहे आणि अशा ठिकाणून प्रवास टाळला पाहिजे आणि ही सतर्कता बाळगत आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स सध्या आपल्या विविध भागामध्ये मुंबईमध्ये आहेत। आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी मुंबईतल्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। पावसाच्या अश्विनी पांडे मुंबईमधून सध्या आपल्या बरोबर आहेत। त्याचबरोबर मनोज पाठक आपल्या बरोबर आहेत। अशा आमचे वेगवेगळे रिपोर्टर्स सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत आणि आपण जाऊया सगळ्यात आधी गोविंद तुपे यांच्याकडे। गोविंद, काय नेमकी तुमच्याकडे आणखी तपशील आहेत? पाऊस अगदी कालपासून जो लागलेला पाऊस आहे अजूनही थांबायचं नाव घेत नाहीये। संपूर्ण सायन परिसर जलमय झाल्याचं कळतंय। नक्कीच मी वडाळा परिसरामध्ये उभा आहे आणि वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेरची मी आपल्याला दृश्य दाखवतो आहे। संपूर्ण रस्त्यावर जो आहे रफी अहमद जो किडवई मार्ग जो आहे त्या किडवई मार्गावर पूर्णपणे पाणी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे मुंबईकर जे आहेत त्यांची काही प्रमाणात दैना होताना पाहायला मिळते आहे। संपूर्ण रस्त्यावर जे पाणी साठल्यामुळं वाहन चालक जे आहेत त्यांना या साठलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्तापर्यंत गेल्या 12 तासात 220 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे मुंबईमध्ये। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आणि दुसरीकडे जर बघितलं आज सकाळपासून 2 तासात जवळपास 35 ते 40 मिलीमीटर पाऊस पडला असल्याचंही या महापालिकेकडून सांगण्यात येत आहे। एकूणच काय तर वडाळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे चाकरमानी किंवा लोक जे आहेत जे आपल्या ऑफिसला निघालेले लोक आहेत ते या ठिकाणी BST बस असेल किंवा प्रायव्हेट टॅक्सी असेल यांची वाट पाहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कारण रस्ते वाहतूक जी आहे ते मंदावली असल्यामुळं आपसुकच त्याचा जो फटका आहे तो चाकरमान्यांना बसताना दिसतो आहे। एकूणच या सगळ्या परिसरामध्ये हा सगळा सकल परिसर असल्यामुळे मोठ्या प्रमाणात दरवर्षी या ठिकाणी पाणी भरत असतं। परंतु गेले 4 दिवस पावसाची जी संततधार सुरू असल्यामुळं या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी भरल्याचं पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे आज हाय टाईड आहे। त्यामुळे पाण्याचा निचरा ज्या प्रमाणात होणं अपेक्षित आहे तेवढ्या प्रमाणात निचरा होत नाहीये आणि याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना बसताना दिसतोय। गोविंद मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येते। अश्विनी पांडे आपले रिपोर्टर आपल्या बरोबर आहेत आणि अश्विनकडे सध्या एक मोठी माहिती आपण जाणून घेऊया। अश्विन, मोठ्या प्रमाणात हे पाऊस आहे, आत्ताच आपण गोविंदकडून ऐकलं। वडाळ्यामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे? तुम्ही आत्ता मुंबईतल्या ज्या भागामध्ये काय नेमकी तिथे पावसाची परिस्थिती आहे, किती पाणी साचलंय आणि कशा प्रकारे नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे? सध्या मी वीरा देसाई रोडवर आहोत। अंधेरी पश्चिमचा पॉस एरिया आहे आणि इथची जी परिस्थिती आहे ती खूप बिकट परिस्थिती आहे। मी तुम्हाला ही व्हिडिओ दाखवतो। आपण बघू शकता की जे कार आहेत ते या पाण्यामध्ये खूप बुडालेले आहेत आणि हे गाड्या जे आहेत ते बंद पडलेले आहेत। इथे एक मर्सिडीज कार आहेत, दाखवतो मी तुम्हाला। इथे आपण बघू शकता मर्सिडीज कार आहे। गेल्या अर्धा तासपासून ही कार इथे बंद पडलेली आहे। आजूबाजूची जी इमारती आहेत त्या इमारत्यामध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांना खूप
भयंकर त्रास इथे घ्यावा लागतो आहे। ही फक्त या वर्षीची परिस्थिती नाही, आपण ही गाडी बघू शकता, ही गाडी आता या पाण्यामध्ये चाललेली आहे, पण आता ही गाडी क्रॉस झाली आहे, पण ही मर्सिडीज कार आपण बघा इथे बंद पडली आहेत। याच्या पुढे आणखीन एक मर्सिडीज कार आहे जी बंद पडलेली आहेत। इथे एक मदत मागण्यासाठी ड्रायव्हर जो मर्सिडीज कारचा होता तो बाहेर पडला आहे आणि मदत मागण्यासाठी तो टोईंग व्हॅनला फोन करत होता, पण टोईंग व्हॅनची गाडी इथे उपलब्ध नव्हती म्हणून अर्धा तासपासून ही गाडी इथेच थांबलेली आहे। पुणे जायलासाठी हे लोक निघाले होते, पुण्यात त्यांचा काही ऑफिशियल मीटिंग होता, पण गाडी इथे पोहोचल्यानंतर बंद पडली आहे। आपण या साईडला जे इमारती आहेत, आपण या दुकाने बघू शकता, ही सगळी दुकान बंद आहेत। या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे। एक दुकान फक्त ओपन करण्यात आली आहे, पण तिथे एकही जो आहे कस्टमर नाही आहेत। आणि आपण या साईडला बघू शकता, हे जे बिल्डिंग आहेत, या बिल्डिंगमध्ये सगळे जे राहणारे आहेत त्यांना खूप त्रास घ्यावा लागतो। ही विकट परिस्थिती फक्त या वर्षी नाही झाली आहे, याच्या पहिल्या पण इथची जी स्थिती आहे अशीच वाईट स्थिती आहे। आणि गेल्या 10-15 वर्षापासून BMC कडून जे काय उपाययोजना करायच्या होत्या त्यांनी असा काही उपाययोजना केला नाही, म्हणून लोकांना ही जी प्रॉब्लेम आहे त्यांना आता याच प्रॉब्लेमला समोर त्यांना जावं लागतोय। आपण बघू शकता पोलीसची व्हॅन येतोय आणि पोलीसची जी गाडी आहे ती पूर्णपणे त्यांचा अर्धा जो टायर आहे, अर्धा पूर्ण टायर आपण बघू शकता की पाण्यात बुडालेला आहे। पोलीस व्हॅनची जो ड्रायव्हर आहे तो गाडी स्पीडने घेऊन इथे यायचा प्रयत्न करतोय, पण आता त्यांना पण कळलं आहे की ते लोक आगे पुढे जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी तिथूनच राईट घेतला आहे। मला वाटतं ते युटर्न घेत आहेत, त्यांना कळलं आहे की आता पुढे जायला त्यांना त्रास होईल म्हणून ते आता युटर्न घेत आहेत। आपण बघू शकता त्यांची कोशिश होती की गाडी पुढे घ्यायला, पण ते सफल झाले नाही। या साईडला मी तुम्हाला दाखवतो, इथे आपण बघू शकता की जे दुकाने आहेत त्या दुकानमध्ये पाणी शिरलेलं आहे, लोकांना खूप त्रास घ्यावा लागतोय। इथे सकाळपासून खूप गाड्या इथे बंद पडले होते, त्यांना स्थानिक जे लोक आहेत ते त्यांच्या मदत करत आहेत आणि ते गाड्या पुढे निघायचा जो प्रयत्न होता ते त्यामध्ये असफल झाले होते। लोकांना त्यांना मदत केला आणि गाडी पुढे ढकलण्यात आली आहे। आता इथे बघा तुम्ही, या सोसायटीमधचा जो दृश्य आहे ते खूप विकट दृश्य आहे। सोसायटीमधली सगळी जी गाडी उभी आहेत ते गाड्यामध्ये पाणी शिरलेलं आहे, गाड्या सगळी बुडालेली आहेत। ही स्थिती फक्त या विरा देसाई रोडची नाही, पूर्ण मुंबई म्हणजे जे लो लाईंग एरिया आहेत तिथे सगळीकडे पाणी भरलेलं आहे। आपण पोस्टल कॉलनीच्या तिथे पण पाणी साठलेलं आहे। सायन, माटुंगा, अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे ट्रॅफिकसाठी। आता अंधेरी सबवे बंद आहेत। ईस्ट वेस्टला जोडणारी अंधेरी सबवेमध्ये पाणी सकाळपासून शिरलेलं आहे, म्हणून तिथे जो अंधेरी सबवे आहे तो बंद करण्यात आला आहे। प्रशासनाकडून लोकांना आवाहन केला गेला आहे, जर काही महत्त्वाचं काम असेल तरीही लोकांना जो आहे लोक बाहेर पडावे, नाहीतर त्याला घरी बसून वर्क फ्रॉम होम अशी सुविधा त्यांच्या ऑफिसकडून काही लोकांना देण्यात आली आहेत। सगळे जे शाळे आहेत ते शाळांना सुट्टी करण्यात आला आहे। BMC कडून 18 तारखेला सुट्टी करण्यात आली होती आणि आजही BMC आणि जे अफेक्टेड एरिया आहे तिथे पण सुट्टी करण्यात आली आहे। अगदी अश्विनी, फक्त एक सूचना, तुम्ही सुद्धा आता पाण्यामध्ये थांबून हे सगळं वार्तांकन करताय, लाईव्ह करताय, जरूर काळजी घ्या, कारण मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे। आपण ज्या ठिकाणी आता थांबलाय पाण्याचा मोठा प्रवाह आहे, अगदी गाड्यांची पूर्ण चाकं या पाण्यामध्ये बुडतील एवढी मोठी पाण्याची लेवल आहे, त्यामुळे काळजी घेणं, सतर्कता बाळगणं आपल्यासाठी सुद्धा तितकंच गरजेचं आहे। अश्विनी पांडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर अंधेरीमधून होते। विरा देसाई रोड किती मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यावर खरं तर नेहमी वाहतूक दिसते, मात्र आज या ठिकाणून वाहतूक होत नाहीये आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। एव्हरशाईन सारख्या मोठमोठ्या सोसायट्या, खरं तर पॉश असा उच्चभ्रू वस्तीचा हा सगळा भाग आहे, मात्र पावसामुळे या संपूर्ण परिसराची दैना झालेली आहे। मोठमोठ्या ब्रँडच्या गाड्या या ठिकाणी असतात, कार असतात, मात्र या कार सुद्धा आता या पावसाच्या पाण्यामध्ये बंद पडल्याची माहिती आपल्याला अश्विनी पांडे देत होते। तर या ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरलेलं आहे। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सध्या मुंबईमध्ये सातत्यानं पडत असल्यामुळे ठिकठिकाणचे परिसर जे सखल भाग आहेत ते आता जलमय
जलमय झालेले आहेत। आणि आपण जाऊया आता आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे। मनश्री, सध्या दादरमधल्या हिंदमाता या परिसरामध्ये आपल्या बरोबर जोडल्या गेल्या आहेत। काय नेमकी मनश्रीच्या इथे परिस्थिती आहे जाणून घेऊया मनश्रीकडून। मनश्री, हा सुद्धा एक सखल भाग आहे, नेहमीच जसा पावसाळा येतो तसं नेहमीच या ठिकाणी पाणीच असतं। कालपासून सातत्यानं मुंबईमध्ये पाऊस आहे, मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आहे, काय नेमकी तुझ्या इथे परिस्थिती आहे सध्या? ओळखला जातो तोच या ठिकाणी सखल भागामध्ये पाणी भरण्यासाठी आणि सध्याची ही दृश्य आपण बघतोय, रस्त्यावरून अक्षरशः नदी वाहताना मला बघायला मिळते। सखल भाग आहे, बशीसारखा भाग आहे इथे, त्याच्यामुळे या ठिकाणी पाणी तर दरवेळी साचतच, मात्र मागपर्यंत जर आपण जाऊन बघितलं तर लक्षात येईल की रस्ते आता पुन्हा एकदा बंद करण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वी म्हणजे अवघ्या 10 मिनिटापूर्वी या ठिकाणी पाण्याचा पूर्णतः निचरा झालेला होता, मात्र अद्यापही या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे। पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मॅनहोलची झाकणं उघडी केलेली आहेत आणि आता रस्ते बंद करायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅनला मी विनंती करेल की जर मागच्या बाजूला आपण ही दृश्य दाखवली तर लक्षात येईल की मागच्या बाजूची जी सगळे रस्ते आहेत ते पूर्णतः बंद झालेले आहेत। पुन्हा एकदा मुंबईमध्ये पावसानं जोर पकडलेला आहे आणि पंपिंग स्टेशन जे सक्शन पंप आहेत ते जरी कार्यान्वित करण्यात आलेले असले तरी सुद्धा दादर हिंदमाता परिसरात पुन्हा एकदा पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। साधारणतः गुडघ्यापर्यंतचं पाणी हे दादर हिंदमाता परिसरात आता भरायला सुरुवात झाली आहे। अगदी नेहमीप्रमाणेच खरं तर जसं मनश्री तू सांगितलंस की हा बशीसारखा भाग असल्यामुळे नेहमीच खरं तर या ठिकाणी पाणी साचतं आणि त्यासाठी हा भाग ओळखला जातो। मात्र आज खऱ्या अर्थानं पावसानं मुंबई थांबलेली आहे, मुंबईला ठप्प केलेला आहे। नेहमी घड्याळाच्या काट्यावर जाणारे मुंबईकर, चालणारे मुंबईकर आज मात्र घरात थांबून आहेत आणि ठिकठिकाणी ज्या ठिकाणी ते थांबलेले आहेत त्या ठिकाणी ते सुरक्षित आहेत अशी आपण आशा करूया, कारण आज मुंबई पूर्णपणे पावसामुळे ठप्प झालेली आहे। जे रस्ते खरं तर नेहमीच वाहतुकीमुळे, रहदारीमुळे गजबजलेले असतात, आज हे सगळे रस्ते जलमय झालेले आहेत आणि त्यामुळेच आज मुंबईकर पूर्णपणे थांबलेली आहे। मनश्री, ज्या ठिकाणून आपल्याबरोबर आता लाईव्ह आहे, दादरचा मध्यवर्ती भाग हा हिंदमाता बाजारपेठेचा भाग आहे। या ठिकाणी कुठली दुकानं अजून उघडलेली नाही आहेत आणि त्याचप्रमाणे जे नेहमी चालणारे लोक या ठिकाणून असतात ते दिसत नाही आहेत। एकंदरीतच मोठ्या पावसामुळे आणि मुंबई महापालिकेनं दिलेल्या अलर्टमुळे तसंच हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टमुळे आज मुंबईकरांनी घरामध्ये थांबणं पसंत केलेलं आहे आणि त्यामुळे ही सगळी दृश्य आपण पाहतोय की कशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी साठलेलं आहे आणि निश्चितच सुरक्षित राहणं अशा पावसामध्ये हे जास्त गरजेचं आहे। जाऊया आपण भांडूपमध्ये, काय नेमकी परिस्थिती आहे, आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। अमोल, काय नेमकी भांडूपमध्ये परिस्थिती दिसतेय? LBS भाग नेहमीच खरं तर पाण्याखाली असतो, कशी सगळी परिस्थिती भांडूपमध्ये दिसतेय? नागरिकांना आवाहन करूया की गरज असेल तरच घराबाहेर पडा, कारण की हे तुमच्या जीवावर देखील भेटू शकतं। मी आता हा जो कांजूर रेल्वे स्थानकाचा हा रस्ता आहे, LBS मार्गावरून कांजूरच्या दिशेने जातो आणि त्या ठिकाणी अनेक मॅनहोल्स आहेत ते पालिका प्रशासनाने उघडी करून ठेवलेली आहेत पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि या मॅनहोल्सच्या आजूबाजूला कुठलीच अशी उपाययोजना आहे ती केली नाही, बॅरिकेड्स ठेवलेले नाहीयेत, त्यामुळे कोणीही या मॅनहोल्स मध्ये पडून त्याचा अपघात होऊ शकतो, त्याच्या जीवावर देखील भेटू शकतं। काही वेळापूर्वी याच मॅनहोल मध्ये एक व्यक्ती आहे तो कमरेभर पाण्यामध्ये जाऊन पडला होता। त्यानंतर ज्या इतर मॅनहोलच्या परिसरामध्ये पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते दाखल झालेले होते, परंतु पुन्हा ते तिकडून नाहीसे झालेले आहेत। जर आपण पाहिलं तर LBS मार्ग पूर्णपणे पाण्याने भरलेला आहे आणि हा कांजूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाणारा रस्ता आहे, त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी होतं, त्यामुळे पालिका प्रशासनाने इथे मॅनहोल्स उघडे केलेले होते। पूर्व मुंबई उपनगरात याआधी देखील मॅनहोल्स मध्ये पडून अनेक जणांचा मृत्यू झालेला, मुंबईमध्ये अशाच प्रकारच्या घटना घडलेल्या होत्या, परंतु पालिका प्रशासनाला अजूनही जाग येताना दिसून येत नाहीये। ज्या ठिकाणी मॅनहोल्स उघडे करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी मात्र अद्यापही पालिका प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे बॅरिकेडिंग केलेले नाहीयेत, त्यामुळे हे उघडे मॅनहोल्स नागरिकांच्या जीवावर बेतू शकतात। पालिका प्रशासनाला खरं तर आव्हान आहे, आता ही बातमी बघितल्यावर तरी या ठिकाणी मॅनहोल्स ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जे उघडे करण्यात आलेले आहेत मॅनहोल्स त्या ठिकाणी तरी आपण जे आहे ते सुरक्षेचे उपाययोजना आहेत त्या करणं गरजेचे आहेत।
निश्चितच अत्यंत महत्त्वाची माहिती खरं तर अमोल आपण दिलीत. आत्ता आपण जरी कांजूर मार्गला असलात तरी मुंबईमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडत असतात. हे आपल्याला प्रत्येक पावसाळ्यामध्ये अनुभव येत असतो. मॅनहोल्स ओपन केलेली असतात, उघडी केलेली असतात, त्यामुळे अशा ठिकाणून रस्त्यावरून जाणं अत्यंत अवघड परिस्थिती असते. त्यामुळे एकतर महत्त्वाचं काम असेल तर ते सुद्धा आज करू नका. आज घरात राहूनच तुमचं काम करा. सगळ्यात महत्त्वाची माहिती, मुंबईमध्ये तुफान पाऊस आहे, मोठा पाऊस आहे आणि ठिकठिकाणचे रस्ते जलमय झालेले आहेत. त्यामुळे रस्ते आपल्याला आता ओळखता येणं सुद्धा अवघड आहे. त्यामुळे कुठे खड्डे आहेत, कुठे मॅनहोल उघडे आहेत हे पाहता येणार नाही. त्यामुळे अशा रस्त्यांवरून जाणं टाळा. आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर आपल्या बरोबर होते.